नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर विराजमान झाल्यानंतर आता परिवहन समिती आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. परिवहन समितीच्या 12 सदस्य पदांसाठी आणि 10 स्वीकृत सदस्य पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र 12 जागांसाठी भारतीय जनता पक्षाने थेट 12 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक अटळ झाली आहे. शिवसेना शिंदे गटाला राजकीय संदेश देण्यासाठी भाजपाने ही रणनीती आखल्याची चर्चा रंगली आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादाचा परिणाम आता पालिकेच्या सत्ता समीकरणांवर दिसू लागलाय. महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपाने उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेनेही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केले. महापालिकेत भाजपाचे 65 सदस्य असून एका अपक्षाचा पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे भाजपाचे पारडे जड मानले जात आहे. परिवहन समितीची निवड येत्या शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सभागृहात होणार असून भाजप शिवसेना आमनेसामने येणार आहेत. आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांसाठी 6 नावं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये एक महिला सदस्य आहेत आणि बाकी पुरुष आहेत. मी त्यांची नावं सांगते तुम्हाला. श्री भरत नखातेजी, कुलदीप सुरीजी, अमित मेडकरजी, महिलामध्ये अपर्णा गवते मॅडम, जगजीवन केनीजी आणि लक्ष्मीकांत पाटील. हे अशी 6 सदस्य आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे दिलेली आहेत. परिवहन समितीसाठी किती लोकांनी? परिवहन समितीसाठी आपण 12 नावे दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला सदस्य आहेत आणि बाकी 9 पुरुष सदस्य आहेत. ज्याच्यामध्ये श्री राजेश रायजी, श्री राहुल शिंदे, श्री विकास झिंजाट, श्रीमती शीतल भोईर, श्री रोशन पाटील, श्रीमती राजश्री कातकरी, श्री यशपाल होल, श्री कुणाल महाडिक, श्री हनुमंत रोडे, श्री अभिजित पेडणेकर, कुमारी तीर्था पाटील आणि श्री विनोद म्हात्रे अशी नावे आहेत.